नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की साध्या शिलाई मशीनवरती फॉल कशा पद्धतीने लावायचा। खूप सोपी, खूप छान पद्धत आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही जर फॉल लावाल तर खूप परफेक्ट आणि फिनिशिंग सहित फॉल लावला जाणार आहे, तेही फक्त 5 मिनिटात। तर चला वेळ न वाया घालवता करूया आपण सुरुवात। तर मैत्रिणींनो, बघू शकता ही साडी आहे, म्हणजे जिथं आपण ब्लाऊज म्हणजे पूर्ण साडी खोतो आणि आपल्याला तिथून आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे। तर आपल्याला त्यासाठी 10 इंच सोडून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण इथून आपल्याला एक 10 इंचावरती मार्किंग करून मग तिथून आपल्याला फॉल लावायला सुरुवात करायची आहे। तर हा फॉल तुम्ही बघू शकता, हा इस्त्री करून मी घेतलेला आहे। तर हा फॉल कुठल्याही आपल्या म्हणजे शिलाईचं जे साहित्य मिळतं ना त्या दुकानात मिळतो। हा फॉल जास्तीत जास्त 20 रुपयापासून सुरुवात असते, 20, 22, 23 आपल्या क्वालिटीवर असतं। म्हणजे जशी आपल्याला हलकी भारी क्वालिटी हवी आहे तो आपल्याला 5-10 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा आहे। त्याच्यानंतर वाळल्यानंतर आपल्याला छान अशी इस्त्री करायची आणि मगच आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे। तर आपल्याला इथून आपल्याला आता फॉल लावायला सुरुवात करायची आहे। तर इथे आपल्याला एक 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचा आहे। खूप छान, खूप सोपी पद्धत आहे। ज्यांच्याकडे जर समजा पिको फॉलची मशीन नसेल ना तर नक्कीच मैत्रिणींनो तुम्ही साध्या शिलाई मशीनवरती फिनिशिंग सहित फॉल लावू शकता। तर इथून आपल्याला पूर्ण फॉल लावायला सुरुवात करायची आहे। तर व्यवस्थित फॉल आणि खालचं जे आपलं साडीचं काठ आहे ना ते एकत्र व्यवस्थित धरायचं आहे आणि व्यवस्थित अशी आपली टीप यायला पाहिजे। थोडा थोडा ना काय करायचं आपल्याला फॉल असा पुढच्या साईडला तुम्ही बघू शकता, व्यवस्थित असं हाताने थोडंसं न कळत असं आपल्याला ओढायचं आहे, जास्त नाही। त्यामुळे काय होतं, फिनिशिंग पण खूप सुंदर येतं आणि फॉल खूप छान पद्धतीने लावला जातो। तर या छोट्या छोट्या ट्रिक्स असतात त्या आपल्याला लक्षात ठेवून करणं गरजेचं आहे। त्यासाठी ना आपल्याला करेक्ट आणि परफेक्ट असा मॅचिंगचा दोरा लावायचा आहे, जेणेकरून जर वेगळ्या कलरचा दोरा लावला ना तर खूप खराब दिसतं आपलं फिनिशिंग। त्यासाठी अगदी सेम दोरा, फॉल आणि साडीचा जसा कलर आहे ना तसा आपल्याला दोरा लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता किती छान पद्धतीने लावल्या जात आहे आपला फॉल, तुम्हाला दिसतच असेल। तुम्हाला पूर्ण फॉल लावून झाल्यानंतर दाखवते की फॉलचं फिनिशिंग कशा पद्धतीने आलेलं आहे। व्यवस्थित आणि थोडंसं शिस्तीत आपल्याला फॉल लावून घ्यायचं आहे, गडबड वगैरे करू नका। काय होतं, जरा घाई केली तर एखाद्या वेळेस फॉल निसटू शकतो आणि फक्त आपल्या खालच्या जे साडीचं काठ असतं ना त्याच्यावरती टीप येऊ शकते। त्यामुळे थोडंसं आपल्याला चेक करत करत 1-2 इंच 2 इंच असं अंतर घेऊन घेऊन आपल्याला मारत मारत थोडं थांबत आपल्याला टीप घ्यायची आहे। म्हणजे अगदी घरच्या घरी आपण एकही रुपया खर्च न करता अगदी फक्त फॉलचा खर्च करून आपण घरच्या घरी आपण आपल्या साडीला फॉल लावू शकतो।
तर इथंही आपल्याला 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे, जिथं आपल्या फॉलचा शेवट होतो तिथं. आणि नंतर थोडं पुढं येऊन मग परत इकडं दोरा कट करून घ्यायचा आहे आपल्याला, थोडंसं अर्धा इंच पुढं टीप मारून. तर बघू शकता, तुम्हाला आता पूर्ण फॉल मी लावलेला दाखवते. किती सुंदर आणि किती फिनिशिंग सहित आपला फॉल लावला गेलेला आहे. बघा, कुठंही झोळ नाही, कुठंही काही नाही, व्यवस्थित प्लेन सुपिरियर लागला गेलेला आहे. तुम्हाला दिसत असेलच. तर बघू शकता, टीपही व्यवस्थित आलेली आहे. आणि आतल्या साईडला पण तुम्ही बघू शकता किती सुंदर असं व्यवस्थित फिनिशिंग आलेलं आहे. आपण साध्या मशीनवर लावले का पिकोफॉलच्या मशीनवर लावले हे पण समजत नाहीये. टीपही आपली अजिबात दिसत नाहीये, इतकं सुंदर आपलं फिनिशिंग आलेलं आहे. तर नक्की मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा ना साध्या शिलाई मशीनवरती फॉल लावून घ्या, कारण खूप सुंदर, खूप छान असा आपला फॉल लागला जातो. त्याला पिकोफॉलचीच मशीन पाहिजे असं काही नाही. तर पूर्ण आपला असा साडीला फॉल छान पद्धतीनं लावल्या गेलेला आहे. तर मैत्रिणींनो, ही पद्धत तुम्हाला कशी वाटली, ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली, नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय.